नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या मराठी या विषयातील व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत. व्याकरण घटकामध्ये अनेक घटक आपण आजपर्यंत पाहिले. विभक्ती पाहिली, समास पाहिले. आधी दोनच प्रकार असे राहिले त्याचे आपल्याला बघायचे राहिलेत आणि ते म्हणजे ते दोन प्रकार म्हणजे अलंकार आणि वृत्ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार बघणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण वृत्ते बघूया. तर अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? तर अलंकार ज्या पद्धतीने आपल्याला आपलं शरीर सुंदर बनवण्यासाठी अलंकारांची गरज असते, बरोबर? त्याच पद्धतीने भाषा सुंदर बनवण्यासाठी, भाषा उगवती होण्यासाठी अलंकारांची गरज असते. हे बघा, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो आणि याला आपण अलंकार म्हणत असतो. तर अलंकारांचे मुख्य दोन प्रकार पडत असतात. पहिला म्हणजे शब्दालंकार आणि दुसरे म्हणजे अर्थालंकार. शब्दालंकार हे शब्दांवर असतात आणि अर्थालंकार म्हणजे त्यामध्ये काहीतरी गर्भित अर्थ असतो, त्याला अर्थालंकार म्हटलं जातं. तर अनुप्रास, यमक आणि श्लेष हे तीन शब्दालंकार आहेत आणि अर्थालंकार एवढेच नाहीयेत, हे फक्त तुम्हाला बघण्यासाठी दिलेत. या व्यतिरिक्त भरपूर असे अर्थालंकार असतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं करणं शक्य नाहीये, म्हणून आपण फक्त शब्दालंकार बघणार आहोत. जसं मी मागे सांगितलं की जेव्हा शब्दाची, वर्णाची किंवा अक्षराची रचना अत्यंत आकर्षक व तालबद्ध रीतीने केली जाते तेव्हा त्या रचनेला आपण शब्दालंकार म्हणत असतो. हे तीन शब्दालंकार आहेत. पहिला अलंकार आहे या ठिकाणी आपला अनुप्रास अलंकार. लक्ष द्या रे सगळ्यांनी, बडबड करणारे मागे. अनुप्रास अलंकारामध्ये या ठिकाणी तुम्हाला व्याख्या आहे, पण व्याख्या वाचत बसल्याने आपल्याला अलंकार समजत नाही. तर एक ठोक ताळा असतो की एखादा शब्द ज्या वेळेला परत पुन्हा पुन्हा येतो त्यावेळेला अनुप्रास अलंकार होतो. बघा इथे लिहिलेलं आहे, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एखाद्या अक्षराची ज्या वेळेला पुनरावृत्ती होते त्यामुळे त्या वाक्याला किंवा चरणाला जे नादमाधुर्य, सौंदर्य प्राप्त होतं त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणत असतो. हे बघा, या ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे. काकाने काकाच्या काळ्या कोटातील काळा कागद कात्रीने करा कापला. काकीने काकाच्या काळ्या कोटातील काळा कागद कात्रीने करा कापला. या वाक्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झाली बरं? कची. म्हणजेच अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्यावेळेला त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होत असतो. आणि व्याकरणामध्ये आपण याला जशी व्याख्या म्हणतो तसं व्याकरणामध्ये याला व्याख्या म्हणत नाहीत. व्याकरणामध्ये याला लक्षण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लक्षण. अलंकाराचं हे जे लक्षण आहे म्हणजेच काय, तर अलंकार म्हणजे काय हे जे आपल्याला सांगायचं याला आपण लक्षण म्हणत असतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. परत पुढचं एक वाक्य मी घेतलेलं आहे. गाडी गुडी गुडगुडी आणि हातात छडी यातच ते रमले होते. गाडी गुडी गुडगुडी आणि हातात छडी यातच ते रमले होते. या ठिकाणी कोणत्या शब्दाची पुनरावृत्ती झाली बरं? ग. बरोबर आहे, लक्ष सगळ्यांचं बरं आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे, पुढचं उदाहरण आहे. फडफड करुणी भिजले आपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या करुणी नीच बाळांसह बागडते. या ठिकाणी कोणती अक्षरे परत आलेली आहेत बरं? कोणती अक्षर परत आली या ठिकाणी? बरोबर. अलंकार सोपा आहे अनुप्रास अलंकार. एखादा शब्द पुन्हा पुन्हा येणे म्हणजे अनुप्रास अलंकार असतो. एखाद्याला उदाहरण देता येईल का? अजून एखादं उदाहरण देता येईल का? येईल सांगता? नाही सांगता येणार? ठीक आहे, पुढे गेल्यानंतर दोन अलंकार एकत्र असलेले एक उदाहरण मी देतो. आता आपण पुढच्या अलंकाराकडे जाऊ. पुढचा अलंकार आहे यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे काय? यमक अलंकार म्हणजे काही शब्द शेवटचे शब्द सारखे येत असतात. हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास त्याला यमक अलंकार होत असतो. हे बघा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. रंगी आणि जगी हे जे दोन शब्द आहेत हे काहीतरी साधर्म्य साधतं. हे दोन शब्दांमध्ये साधर्म्य साधल्यामुळे या ठिकाणी शब्द चमत्कृती होते आणि ही जी शब्द चमत्कृती होते यालाच आपण यमक अलंकार म्हणत असतो. हे बघा, जगाचा भरला थोरला हा पसारा तुला वाटला काय निसार सारा. या ठिकाणी कोणते दोन शब्द चमत्कृती करतात? पसारा आणि सारा हे दोन शब्द काय दर्शवतात की या ठिकाणी यमक हा अलंकार होत असतो. येते लक्षामध्ये? बघा आता श्लेष अलंकार होण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो एक वाक्य. हे बघा, या ठिकाणी एक कविता मला आठवलेली आहे, त्याच्या दोन ओळी म्हणून दाखवतो. त्यामध्ये अनुप्रास अलंकार पण आहे आणि यमक अलंकार पण आहे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनला असे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपे कुणी वासे. हे जे एक वाक्य आहे कोणाचं आहे बरं? बालकवींचं आहे. कोणाचं आहे? बालकवी. बालकवी म्हणजे माहिती का तुम्हाला कोण आहेत?
बरोबर, अति उत्तम उत्तर दिलेलं आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी. बालकवींचं आहे हे. यामध्ये अनुप्रास अलंकार देखील आहे आणि यमक अलंकार देखील आहे. येतं लक्षामध्ये. याच पद्धतीने अजून पुढचं एक उदाहरण आहे की एक कुठलंही घेऊ शकतो आपण. विंचू चावला एक कविता होती, परंतु या ठिकाणी वेळेअभावी मी घेणार नाही ते भारूड. पण त्या भारुडामध्ये सुद्धा अलंकार सर्व झालेले आहेत. पुढे आहे आपला श्लेष अलंकार. बघा, श्लेष अलंकारामध्ये श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द द्वय अर्थाने वापरला जातो. त्याला आपण काय म्हणत असतो? श्लेष अलंकार. बघा, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा त्यास आपण श्लेष अलंकार म्हणतो. पहिलं वाक्य आपल्या या ठिकाणी, गावी जाताना तिला बस लागते. गावी जाताना तिला बस लागते, याचा अर्थ कोण सांगेल बरं मला? उलटी होते. आणि दुसरं म्हणजे खरोखर तिला बस लागते. म्हणजे याचा अर्थ काय की बस शिवाय दुसऱ्या गाडीने जातच नाही, तिला गावी जायला बसच लागते आणि तिला गावी जाताना बस लागते. गावी जाताना बसच लागते आणि गावी जाताना बस लागते, असा त्याचा अर्थ आहे. दुसरं आहे, शंकरास पूजले सुमनाने. याचा अर्थ सुमन म्हणजे फुल. एक म्हणजे फुल झालं. अजून दुसरा अर्थ, द्वय अर्थ पाहिजे आपल्याला. श्लेष अलंकारामध्ये द्वय अर्थ असतात. शंकरास पूजले सुमनाने. शंकरास पूजले सुमनाने असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे चांगल्या मनाने आपण शंकराला पुजतो आहे म्हणून या ठिकाणी, आणि त्या शंकराला आपण फुलं देखील वाहतो आहे म्हणून या ठिकाणी आहे. तो एक अर्थ होऊ शकतो की एखाद्या मुलीचं नाव देखील सुमन असू शकतं. पुढे बघा, आता या ठिकाणी आपण तिन्ही अलंकार पाहिले. या तिन्ही अलंकारामध्ये कोणाला काही शंका नाही आहेत? ठीक आहे. आता या ठिकाणी खाली काही पद्यपंक्ती मी लिहिलेल्या आहेत, त्या वाचून अलंकार मला सांगायचा आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या ठिकाणी कोणता अलंकार आहे? अलंकार सोपे होते त्यामुळे सांगायचंय. बघा, या ठिकाणी दोन अलंकार होतात. पहिला म्हणजे त्यांनी सांगितलं तसा यमक. महामेरू, आधारू आणि निर्धारू या ठिकाणी यमक अलंकार पण होतो आणि र या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे अनुप्रास अलंकार देखील होतो. येतं लक्षामध्ये. बघा, एकाच उदाहरणामध्ये अनेक अलंकार होऊ शकतात. एक शब्द अलंकार होऊ शकतो, अर्थ अलंकार होऊ शकतो. हे बघा, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरीबाच्या गाचे संतांची बाणी. यमक अलंकार. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. अनुप्रास. स लगेच लक्षात येतं आपल्याला, स झालेला आहे. अशा पद्धतीने अजून उदाहरणं आहेत. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या हळूच पाना. कवितांनी घेतली होती त्या दिवशी वाटतं. यमक. बरोबर. औषध न लगे मजला. औषध न लगे मजला. श्लेष अलंकार. कस काय आता सांगा मला. दोन अर्थ आहे, ते दोन अर्थ मला सांगायचे म्हणजे आपला पाठ संपलेला या ठिकाणी. सांगा, दोन अर्थ सांगा फक्त. औषध न लगे मजला. ठीक आहे, औषध लागत नाही आपल्याला. आणि दुसरं दोन अर्थ सांगितले. श्लेष अलंकारामध्ये दोन अर्थ निघतात. पहिला अर्थ निघाला की मला औषध लागत नाही असं कोणीतरी तत्सम व्यक्ती म्हणते आहे. ठीक आहे, तर मग दुसरा अर्थ काय निघणार आहे? तर या ठिकाणी बघा, नाही असू द्या. त्या ठिकाणी नल हा एक राजा होता महाभारत काळामध्ये. नल आणि दमयंती ऐकले का कधी? नल दमयंती. तर ती दमयंती म्हणते की नल हेच माझं औषध आहे, नल हा राजाच माझं औषध आहे, तो आल्यानंतरच मी बरे होईल. म्हणून औषध न लगे मजला म्हणजे मला औषध लागत नाही किंवा माझं औषध नल राजा आहे असं कोण म्हणते? दमयंती म्हणते. ठीक आहे. आणि खालचं आहे, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जना निभवावे. सोपं आहे. फक्त महत्वाचं हे होतं ते तुम्ही सांगताय काय मला बघायचं होतं. ठीक आहे, घरी जाऊन वाचा ते नल दमयंती. तर अशा पद्धतीने आज आपण अलंकार पाहिले. हा काही स्वाध्याय आहे. हे तीन अलंकार जे आपण पाहिले, अनुप्रास, यमक आणि श्लेष, या तिघांचा लक्षणं लिहून करून आणा. ठीक आहे, धन्यवाद.